जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. नवे फूल अश्वस्त वृक्षास आले, जिथे गीत ओवीस विविध झाले. तुझ्या शब्द शब्दात सायोजनाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. तुझ्या मंदिरी अर्थ जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. अतुलित बलधामं हेमशैलाभ देहं, धनुजवनुकृशा ज्ञानिनामग्रगण्यं. सकल गुणनिधानं वानराणामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. वंशी विभूषितकरा नवनीरदाभा, पितांबरा दरुणबिंब फलादरो. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं. देवी सरस्वती व्यासं तत्वो जयमुदीरयेत्. जय जय श्री राधा रमणा, जय जय नवल किशोरी. जय गोपिका चित्तचोर प्रभो, जय जय माखन चोर. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम नाही कळा, ऐसे देई प्रेम नाही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम नाही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. माझी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. विठाला 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 विठाला. करा रे बापानो साधन हरीचे, झनिकरणीचे करू नका. जेनने जन्म यमाची यातना, ऐशी साधना करा. काही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त घटिका संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग. पैठण तीर्थक्षेत्र निवासी शांती ब्रह्म शांतीचे सागर, जे शांतही आहेत, श्रीमंतही आहेत आणि संतही आहेत, या तिन्ही पदवीला जे योग्य ठरले असे असणारे जनार्दन स्वामी यांच्या मालिकेतील अग्रगण्य प्रवर्तक. विठाला 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 विठाला.
नाथ महाराजांचा हा हरिपाठातील बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला असा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. महाराज या अभंगामध्ये जवळजवळ सर्वात सोपा हरिपाठ म्हणलं तर नाथ महाराजांचा, बरं का. आणि इतका मार्मिक हरिपाठ की नाथ महाराजांचं सर्व परमार्थ एका एका ओवीमध्ये, एका एका अभंगाच्या एका एका ओवीमध्ये नाथबाबांनी खूप मोठा उपदेश या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला केलेला आहे. नाथ महाराज या अभंगामध्ये सांगत असताना म्हणतात, मी सर्व जगाला उपदेश करतो की बाबा साधन असं करा की जेणेकरून तुम्हाला यमाची यातना झाली नाही पाहिजे. आणि हे सांगत असताना हे बाळ्या, हे आमक्या नाही म्हणत, करा रे बापांनो, बापांनो हा शब्द वापरतात, करा रे बापांनो साधन हरीचे. याचा अर्थ नाथ बाबा आम्हाला सांगतात साधन हरीचं करा. याचा अर्थ असा आहे की आम्ही हरीला सोडून इतर कुठलं तरी साधन करत आहोत. विठाला नाथ बाबा ज्या अर्थी तुम्हाला आम्हाला सांगतात का साधन हरीचं करा, जेणे यमाची यातना होणार नाही असं साधन करा, याचाच अर्थ असा समजायचा का आपण कुठलं तरी योग्य अयोग्य मार्गाने त्या ठिकाणी आपण चाललो. म्हणून नाथ बाबा सांगतात साधन हरीचं करा. ठीक आहे, बरं, हरीचं साधन केलं त्याने काय होईल तर यमाची यातना होणार नाही. बरं, त्या साधनाचा परिणाम ते म्हणतात कोट्यानी यज्ञ जरी केले, कोटी कोटी यज्ञ करणारा ज्याचा नियम आहे ना, तर त्याची फलश्रुती अशी आहे का तो एक नाम घडल्याच्या नंतर कोट्यानी यज्ञाची फलश्रुती त्याला मिळते. बर, नाथ बाबा म्हणतात साधन सोपं आहे. साधनाचं जे सार आहे बघा, साधन वेगळं साधनाचं सार वेगळं, बरं का. साधनाचं जे सार आहे तो बीज मंत्र आहे, बरं का. आपण जो मंत्र घेतो तो वेगळा आणि बीज मंत्र वेगळा. तो जो मंत्र आहे तो बीज मंत्र आहे, त्याची फलश्रुती एक नाम घेतलं तर कोटी यज्ञ केल्याची फलश्रुती त्या ठिकाणी प्राप्त होते. नाथ महाराज म्हणतात तुम्हाला हे खोटं वाटत असेल ना, याच्यावर संशय घेऊ नका. काय तुम्ही हे जर साधन वापरलं तर निश्चितच हरिरूप झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे, सालाबादप्रमाणे चालत असलेला श्री क्षेत्र पाटोदा या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी आश्रम, बरोबर आहे ना, विठ्ठल रुक्मिणी आश्रम, आदरणीय परमस्नेही आदरणीय आमचे सतीशजी बाबा या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गावकऱ्यांच्या मंडळाच्या साधकांच्या उपस्थितीमध्ये अथक प्रयत्नातून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेली आपण 20 वर्षापासून या प्रांगणामध्ये पांडुरंग माता रुक्मिणी या प्रांगणामध्ये आपण हा अखंड हरिनाम सप्ताह यज्ञाचा जो धर्ममंडप घालतो, गेली 20 वर्षापासून आपण या ठिकाणी आहोत. आणि ह्या वर्षी आपण 21व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. या ठिकाणी भोलेबाबांचं म्हणजे शिव महापुराण कथा आमचे नंदकिशोरजी महाराज बोधेगावकर यांचं सुंदर असं अमृतवाणीतून तुम्हाला शिव महापुराण कथा ऐकायला मिळते. आणि दिवसभर या ठिकाणी अनेक कार्यक्रम असतात. या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं असे असणारे आमचे आनंद महाराज असतील, बाबा असतील, शिवाजी महाराज ओहोळ असतील, यांनी मला या ठिकाणी तुमची सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करतो. तुम्ही सर्व संत महंत मंडळी या ठिकाणी मला टाळकरी म्हणून या ठिकाणी साथ करत आहात. ज्यांनी चोपदार या ठिकाणी पाठीमागं एक नाही दोन नाही तीन या ठिकाणी उभे आहेत. म्हणजे या ठिकाणी त्रिमूर्ती या ठिकाणी उभे आहे. 4 आहेत का? वा वा, इकडं पण एक बा. आता ते काय झालं, हां 2 पांढरे 2 लाल अशी परिस्थिती झालेली आहे. आणि साऊंडचा आवाज सुद्धा सिस्टीम एकदम छान आहे, एकदम छान आहे. मला थोडं वाटत होतं हेच थोडं जर तुटतं घातलं याचाच आवाज मला जास्त येतोय, त्याच्यामुळे मला थोडं गटमाळल्यासारखं व्हायला लागलं. कारण हे कसं असतं, कधी नाही आलं पाण्यात आणि ते आलं खाण्यात अशी परिस्थिती झाली. माझ्याबरोबर आलेले आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण रामेश्वरजी महाराज आव्हाड, मला पाय नसल्यामुळं ते एवढं वय आहे तरीच पण बाबा येतात माझ्याबरोबर. कोणी येत नाही हो परमार्थामध्ये. गावामध्ये किती लोकांना म्हणलं चला आमच्याबरोबर, नाही येत लोक महाराज. लोकांना काही घेणं देणं नाही. जगद्गुरू तुकोबरायांनी डोक्यावरती देव घेतला आणि गल्ली गल्लीत फिरले महाराज. त्यावेळेस सुद्धा लोकांनी देव नाही घेतला, म्हणे आमच्याकडे ठेवायलाच जागा नाही. देवन लगे देवन लगे साठवणी ते रुंदले जागे, साठवणी ते रुंदले जागे, साठवणी
रुंदले जागे देव न लगे साठवणीचे रुंदले जागे देव न लगे साठवणीचे रुंदले जागे साठवणीचे रुंदले जागे साठवणीचे रुंदले जागे तुकोबराय देव घेऊन गेले, गल्ली गल्लीनं फिरले महाराज. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसवणी. लोकांनी म्हणावं देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंधले जागे. देव नाही घेतला महाराज, आमच्या बरोबर कोणी येईल. आम्ही देव सांगायला येतो. आम्ही काय संत नाही, महंत नाही, आम्ही फक्त देव तुम्हाला सांगायला येतो. आम्ही देवाचा पत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी येतो. अनेक वर्षापासून या ठिकाणी साधू महात्म्याने हा उपक्रम राबवला. या ठिकाणी सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय आले, सावता बाबा आले, गोरोबा काका आले, अनेक संत महंत येऊन गेले. पण आपण जैसे थे वैसे असं नाही महाराज. बाबाजींनी स्वतः एवढा मोठा सर्वसंग परित्याग करायचा. हे बघा, जगामध्ये महाराज म्हणून घेणं एवढं सोपी गोष्ट नाहीये. महाराज म्हणून घेणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. आम्हाला पण वाटतं एखाद्या ठिकाणी वडापाव खावा बाबा, आहे का नाही, पण खाता येत नाही महाराज. सगळीकडे लोक घरी सांगावं लागतं, बनवता का बाईसाहेब, बाईसाहेबांना म्हणायचं दिवसभर मरणाचे उद्योग घेता आम्हाला, तुम्ही येऊन इथं सांगा वय तळेव हळेव करायचं. हे नाही चालत महाराज. बरंचसं सर्व संघ परित्याग करावा लागतो. सकाळी उठावं लागतं, स्नान संध्या करावं लागते, देवपूजा करावं लागते, नामस्मरण चिंतन करावं लागतं. आणि नामस्मरण चिंतन करणं ही काळाची गरज आहे महाराज, ही काळाची गरज आहे. तुम्ही आम्ही हा धर्ममंडप घालतो, सप्ताह करतो. किती संत येऊन गेले. नाथबाबांनी म्हणावं, तुकोबरायांनी सांगावं, जगाला ओरडून सांगितलं, जवळ घेऊन सांगितलं, शेवटी लोकांनी नाही ऐकलं. नाथबाबांनी सुद्धा म्हणले, काय माय हरी नये मुखाशी. तुकोबरायांनी म्हणावं, कितीतरी सांगू किती सांगो तरी नाही कधी भटकेचे, किती सांगो तरी नाही कधी भटकेचे, किती सांगू तरी नाही कधी भटकी. हॅलो. किती सांगू तरी नाही कधी भटकी. किती सांगू तरी नाही कधी भटकीचे, किती सांगू तरी नाही कधी भटकीचे, किती सांगू तरी नाही कधी भटकीचे, किती सांगू तरी नाही कधी भटकीचे. पुढे शिंदळीचे रडतील, पुढे शिंदळीचे रडतील, नका नका करू रांडेची संगती, नका नका करू रांडेची संगती. रडते पुढे जंगळीचे रडते, नका नका करू रांडेची संगती, नका नका करू रांडेची संगती. अधिकार आपला नाही, पण तुकोबराय म्हटले बरं का. तुकोबराय म्हणले, किती सांगो तरी नाही कती भटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील, नका नका करू रांडेची संगती, नेहील अधोगती धालियोम. रांड म्हणजे कोण? रांड म्हणजे एखादी स्त्री नाही महाराज. ह्या मायेच्या संगतीमुळं नामस्मरणापासून आपण दूर गेलो, म्हणून रांड हा शब्द तुकोबरायांनी मायेला वापरला. मायेची संगत करू नका. अरे मायेच्या संगतीने चांगले चांगले घातले महाराज. विश्वामित्रासारखा सुद्धा मायेच्या संगतीने गेला महाराज मेनकेच्या बरोबर. ज्याने प्रतिसृष्टी निर्माण केली असा असणारा विश्वामित्र गेला. तुमची आमची काय गती महाराज. परमार्थामध्ये मी सांगत होतो, परमार्थामध्ये भरपूर सर्व संघ परित्याग करावा लागतो. आणि ज्याने केला ना, आणि नुसता बेगडीचा परमार्थ जर केला ना महाराज, त्याचा काही उपयोग नाही. तो स्वतःला धोका देतो, स्वतःला तो धोका देतो. बेगडीचा परमार्थ चालत नाही महाराज. सर्व संत आले, संतांनी सांगितलं, नाथ बाबा म्हणतात या जगामध्ये परमार्थ करत नाही असा एकही माणूस शोधून सापडणार नाही. कोण परमार्थ करत नाही? आणि परमार्थ करणारे नसतील त्यावेळेस या ठिकाणी आलेत का मंडप खाले? या धर्म मंडपामध्ये जे बसले ते परमार्थ करणारे आहे. नव्हे नव्हे या ठिकाणी नाही आलेले सुद्धा लोक परमार्थ करतात. पण परमार्थ करत असताना कसा परमार्थ करावा याची रीत साधू संतांनी घालून दिली. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, परमार्थ हा चालीचा आहे का परमार्थ रीतीचा आहे?
परमार्थ चालीचा आहे का परमार्थ रीतीचा आहे? तर बघा, लग्न गेटकीन करा, चटकीन करा, पटकीन करा, पण हळद लावल्याशिवाय आणि कुंकू लावल्याशिवाय लग्न होतच नाही. एका दिवसात करा. तसं परमार्थ हा चालीचा नसून ते सांगतात परमार्थ रीतीचा आहे. जो रीतीना गेला तो 100% त्याचं जीवन त्या ठिकाणी सफळ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून परमार्थ करत असताना योग्य मार्गाने गेलं. साधू संतांनी मार्ग दाखवला. मार्ग दाऊनी गेले आधी, मार्ग दाऊनी गेले आधी, मार्ग दाऊन गेले आधी, मार्ग दाऊन गेले आधी. दयानिधी संत दे, दयानिधी संत दे, दयानिधी संत दे, तेने जीवन दे दारुणा, तेने जीवन दे दारुणा. दया साथे दयानिधी संत दे, दयानिधी संत दे, देण्याची पण दे दारुणा, देण्याची पण दे दारुणा. आता बघा, मार्ग जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितला. मार्ग निळोबराय सांगतात. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे. हरिपाठात सुद्धा सांगितलं. हरिपाठात सुद्धा अजपा जपणे उलट प्राण 7 5 3 बरोबर आहे. अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार वाशे. आणि त्याचा शेवट आहे बघा, ज्ञानदेवा जिने नामे विना व्यर्थ आणि रामकृष्ण पंथ क्रमियला. बघा, त्या पंथाने गेले, मार्ग दावून गेले. राम आणि कृष्णाने जो पंथ क्रमण केला त्या पंथाने तुम्ही जा. मग आता राम कुठे गेले आणि कृष्ण कुठे गेले? राम कृष्ण पंथ क्रमियला. राम त्या मार्गाने गेले, त्या मार्गाने तुम्ही जा. कृष्ण ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने तुम्ही जा. आता याचा विचार करायचा जर म्हटलं तर राम हे वशिष्ठ ऋषीकडे गेले, म्हणजे त्यांनी सद्गुरू केले. आणि कृष्ण हे कोणाकडे गेले? सांदीपन ऋषीकडे गेले. आता सांदीपन ऋषीकडे जे कृष्ण भगवंत गेले, ते सांदीपन ऋषी त्यांना काय म्हटले नाही तुम्ही कृष्ण कृष्ण म्हणा. आणि राम वशिष्ठ ऋषीकडे गेले तर रामाला वशिष्ठ ऋषीने काय सांगितलं नाही तुम्ही राम राम म्हणा. बरं, वाल्यकोळी एवढा मूर्ख होता का? त्याला राम राम म्हणता येत नव्हतं? मरा 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 म्हणला. खरं असेल काय बाबा? तो मरा मरा म्हणला असेल का? हा, किती लोकाला गंडीलं हो. फेटे बांधून कमर आवळू आवळू कमून गंडीता नाही. कशासाठी? जे आपण अशी ठावे ते इतराशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जण कधारावे. अरे घर बांधिले डोंगरी, विषय हिंडे दारोदारी. कशासाठी करता हा खटाटोप? अरे स्वतःची सोडवणूक करा आणि स्वतःची सोडवणूक करत असताना इतरांना सुद्धा संदेश उपदेश चांगला द्या. तुमच्या जीवनाचं कोटकोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आपण जगामध्ये आलो त्याच्यासाठी, संत महंत याच्यासाठी आले महाराज. त्यांनी जगाचं कल्याण केलं, पण आपणही तो मार्ग जर अवलोकन केला तर 100% आपलं सुद्धा कोटकोट कल्याण होईल महाराज. तुमच्याकडून एखादं काम जर नाही व्यवस्थित झालं, नाही एखादा नियम तुमच्याच्याने पाळण्यात गेला, पण तुम्हाला जे माहीत आहे ते जर समाजाला सांगितलं तर योग्य मार्गाने ते पण जातील आणि तुमचं सुद्धा त्याच्यातून तुम्हाला 25% का होत नाही पुण्य प्राप्त होईल. हे बघा, नाथ महाराज म्हणतात, संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जा. करा रे बापानो साधन हरीचे, झनीकरणीचे करू नका. अरे वेगळं काही करू नका, मनाचं करू नका. मनाच्या मार्गाने जे गेले ते वायाला गेले. तू तेथे मुकला, मनमार्ग गेला 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 तू तेथे मुकला. हरी पाठी स्थिराला तोच धन्य, तोच धन्य, तोच धन्य.
माऊलीना कधी हरिपाठ दिला हो आपल्याला? माऊली हयात असताना दिला का? आणि शरीर आज माऊली हयात आहेत, पण शरीराने ज्या वेळेस होते त्यावेळेस माऊलीनं दिला का? नाही. माऊलीनं कधी हरिपाठ दिला? ज्या वेळेस नाथबाबांचा जन्म झाला आणि नाथबाबाला सांगितलं स्वप्नामध्ये येऊन, माझ्या कंठाला आजान वृक्षाची मुळी लागली, तेवढी काढून जा. त्यावेळेस नाथबाबांच्या जवळ हरिपाठ दिला. म्हणजे समाधीमध्ये ज्ञानोबरायांनी हरिपाठ लिहिला, म्हणून त्याचं नाव होतं बाबा समाधी संजीवन हरिपाठ. आता लोकांनी समाधी संजीवन काढून टाकलं, लोकांनी हरिपाठ केला नुसता, ज्ञानदेव हरिपाठ. अरे लोकांना कसं कळलं हा समाधीमध्ये लिहिलाय म्हणून? लक्षात येणार नाही ना. याच्यासाठी समाधी संजीवन हरिपाठ हे जर वर लिहिलं तर 100% लोकांना कळलं समाधीमध्ये लिहिलेलं आहे. नाथबाबांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, नाथबाबा माझ्या कंठाला आजान वृक्षाची मुळी लागली, तेवढी काढून जा. ज्ञानोबरायांना ज्ञात होतं, महाराज मी अमृत अनुभवासारखा ग्रंथ केला, मी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ केला. अरे ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अधिकारी ज्ञानी आहे, अमृत अनुभवा ग्रंथाचा अधिकारी जीवनमुक्त आहे. अरे या सर्वांसाठी मी ग्रंथ केले, पण माझ्या सर्वसामान्य जडजीवासाठी मी एखादा ग्रंथ केला नाही का ज्याला घर बसल्या परमार्थ कळल. म्हणून ज्ञानोबरायांनी समाधीमधून हरिपाठ नावाचा ग्रंथ आपल्या समोर दिला. त्याच्यामध्ये सोप्पा परमार्थ सांगितला. ज्ञानोबराय म्हणतात, भगवंताला घ्यायचं ना, भगवंताला आपलंसं करायचं ना, मग काय करायचं? मंथुनी नवनीता तैशे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, कथेचा मार्ग सोडून दे. एक होता राजा, त्याला 4 बायका, तो इकडे गेला आणि तो तिकडे गेला आणि डोंगरात गेला आणि बायको सोडीन पुन्हा आला. हे धंदे सोडून द्या. सार 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 कशाला म्हणते? पियाडा संपूर्ण सार इकडे आहे की नाही? तसा साधू संत एकांती वैसले, सर्व सिद्धांत शोधिले आणि निवडून काढिले सार नाम बीज मंत्र. ते सार आहे. सार घ्या ना. अरे बाबा रोग जाय दूध साखरे, मग कडू निंब का प्यावा? योगाची वाटा जे रिघाले गा सुभटा, तया दुःखाचा सेल वाटा भागाला. म्हणून साधा आणि सोपं साधन ज्ञानोबराय सांगतात. मंथुनी नवनीता, दुधामध्ये तूप आहे, दुधामध्ये लोणी आहे, दुधामध्ये ताक आहे. अजून काय दुधामध्ये? एवढंच आहे का? दुधामध्ये दही आहे. विठाला विठाला दुधामध्ये जर ताक शोधायचं असेल तर हजारो वर्ष दूध ढवळीत बसलं तर तूप त्या ठिकाणी शोधल्या जाणार नाही. त्याच्यावरती प्रक्रिया करावं लागल. त्या दुधाला लाल बुंद तापावं लागल. तापल्याच्या नंतर त्याला थंड होऊ द्यावा लागल. आणि आमच्या माता माऊलीला शेजारणीकडे जावं लागल आणि सांगावं लागल, वंश बाळ्या बाहेर उन्हात खेळतोया, त्याच्या नाकाला बघा किती शेंबूड आला. शेंबडा सगट वंश जवळ घेऊन जाते आणि मग तिच्या डोळ्या लागता शेंबूड काढते. हिला इकडे काढता येत नव्हतं का? पण तिला माहित होतं मला हिच्याकडून इर्जण घ्यायचंय. हिच्या बाळ्याच्या नाकाचा शेंबूड हिच्या देखता काढला म्हणजे 100% हिला वाटण का आमच्यावर नितांत प्रेम करते. तिच्या समोर त्याच्या बाळ्याच्या नाकाचा शेंबूड काढते आणि मग ती म्हणते कुणीकडे येणं केलं होतं? मग ती म्हणते काय नाही, पप्याच्या बापाने काल एक म्हस आणली, गाभणे पण लिटरभर दूध देती. पप्या थोडं खातो, पप्याचा बाप तर खातच नाही आणि मला तर आवडतच नाही, म्हणून अर्धासा लिटर उरतं या. म्हणून त्याला तापून म्हणलं थोडं इर्जण टाकावं. ती ग्लासा सगट इर्जण देते बघा. हिनं काही नेलेलं नसतं. कारण का? ग्लासा सगट इर्जण का देते? ग्लासही तिचाच आणि इर्जणही तिचंच का देते माऊली माहितीये का? हिच्या बाळ्याच्या नाकाचा शेंबूड काढल्यामुळे एवढं प्रेम वाटतं. म्हणून नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. नम्रता अंगामध्ये पाहिजे. हा, नम्रता अंगामध्ये पाहिजे. तिथून आल्याच्या नंतर त्या थंड झालेल्या दुधामध्ये त्याच्यामध्ये टाकलं. टाकल्याच्या नंतर आमची माता माऊली लगेच रवी घेते ना हलवत बसते का? किती दिवस? हरिपाठातच सांगितलेलं आहे. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. आईचा मुराला अनुभव. साधूचा बोध झाल्याबरोबर त्याला मुरून ठेवावं लागतं. याचा अर्थ काय? चिंतन करावं लागतं.
अगोदर अनुग्रह असतो, अनुग्रहाचं चिंतन झालं का साधू संत येतात आणि आपल्या मस्तकावर हात ठेवतात, त्याला प्रबोध म्हणतात. लावणी हात कुरवाळीला माता, सांगितले चिंता न करावे, सांगितले चिंता न करावे, सांगितले चिंता न करावे. लावणे हात कुरवाळीला माथा, सांगितले चिंता न करावे, सांगितले चिंता न करावे, सांगितले चिंता न करावे. लावणे आता काय झालं, रात थोडी सुवंग जादा आहे. प्रमाण घेताना सुद्धा शिंगलच घेत चाल. मला कधी वेळच नाही पुरत बाबा. तुम्ही जर दिला वेळ तर मग काही अडचण नाही. नाही तर व्हायचं लोक भुक्याने ताणले, है की नाही? खांदी भार पोटी काय खेळायचे सुख, असं नको व्हायला. काय चाललं होतं आपलं? लावणी हात. हा, लावणी हात. मला वाटलं कीर्तन चाललं. लावणी हात कुरवाळीला माथा, आणि सांगितले चिंता न करावी. चिंता कधी वारती? चिंता कधी वारती? चिंता वारली पाहिजे का चिंता गावाला गेली पाहिजे? हा, असं म्हणले चिंता रुसून गेली, चिंता गावाला गेली. ते म्हणले चिंता वारली. वारलेला कधी परत? हा, आणि वारलीच पाहिजे. आपण वारीत नाही दिला. आपल्याला स्मशान वैराग्य होतं. पप्प्याची आईलाही बोलली, आता जातो निघून. मधीच एखादा भेटला का, काय राव म्हणे तुमची बायको निसतीच तुम्हाला बोलली, आमची तर फटकी ती म्हणे. असं मग आमचं बरं आहे गाड्या, पुन्हा मागं निघतो. असं व्हायला नको महाराज. याला स्मशान वैराग्य म्हणतात. माळा घालणं परमार्थ हा रीतीनं व्हायला पाहिजे. तुकोबराय म्हणतात परमार्थ चालीचा नाही. तुका म्हणे चाली झाल्याचा उदेशी, तुका म्हणे चाली झाल्याचा उदेशी, तुका म्हणे चाली झाल्याचा उदेशी, तुका म्हणे चाली झाल्याचा उदेशी. तुका म्हणे झालं जाऊ दे, तुका म्हणे झालं बहु दे, तुका झालं बहु दे. उतरला कशी खरा माल, उतरला कशी खरा माल, उतरला कसे खरा, उतरला कसे खरा मान. उतरला कशी खरा माल, उतरला कशी खरा माल, उतरला कसे खरा, उतरला कसे खरा मान. तुका म्हणे चाली झाल्या जाऊ देशी, तुका म्हणे चाली झाल्या जाऊ देशी, तुका म्हणे चाली झाल्या जाऊ देशी, तुका म्हणे चाली झाल्या जाऊ देशी. तुका म्हणे झालं बहु दे, तुका म्हणे झालं बहु दे, तुका म्हणे झालं बहु दे, तुका म्हणे झालं बहु दे. हरिपाठामध्ये रीत सांगितलेली. चालीचा परमार्थ नाही, परमार्थ रीतीचा आहे. हरिपाठामध्ये सांगितलं. एकदा का ते इर्जन त्याच्यात टाकलं रे टाकलं का तीन दिवस तरी किमान 3 दिवस तरी त्याची वाट बघावं लागते. त्याला मुरून द्यावं लागतं. मुरल्याच्या नंतर आमची माता माऊली त्याच्यामध्ये रवी टाकते, त्याला हलवते. हलवल्याच्या नंतर आसार ताक खाली राहतं, लोण्याचा गोळा वर येतो, सार वर येतो. वर आल्याच्या नंतर त्या लोण्याला सुद्धा बुरा आहे बरं का लागतो. हा, जोपर्यंत लोणी कढवला जात नाही तोपर्यंत त्याला सुद्धा धाके. म्हणजे असं नाही आळंदीहून आला म्हणजे झाला महाराज. त्याची सुद्धा लय दिवस तपास. आमचे बाबा सांगायचे, म्हणायचे भाऊ
1000 आंबे एका आंब्याला लागले. बरं लागले सगळेच आंबे धारणा होतं का आंब्याच्या झाडाला? नाही होत. 1000मधून कमीत कमी 500 तर गळूनच जातात. त्याच्यात मग 500 मध्ये 100 इजळलेले निघतात. 400 राहिले. 400 मध्ये मग काही तोंडाला लागत नाही, तोंडाला नाही लागत हो. असं नका. 400 मधून काही उतरल्याच्या नंतर आंबा खाली काही आपटत येत खाली. त्या काय म्हणतात त्याला खुडीमधून काही पडत येत निष्ठत येत. काही बरेच निष्ठत येत. बरेच खुडीच्या जवळ येतात आणि बाजूला जातात. आणि मग आपटल्याच्या नंतर तोंडावर आपटत मग म्हणजे खुडीत मध्ये येत नाही. आणि जे खुडीत आले महाराज खुडीत पण येतात आणि ते पूर्ण गोणीमध्ये भरल्या जाते. मग ते आडीला जातात. आडी कळते ना, पायाची नाही, भुसाची, आंब्याची. पहिले टाकत होते भुसात, आता कार्पेट मध्ये बुडीत येतात असे ठेवून देतात. ते सकाळीच पिवळे होते. काय आडीत टाकल्याच्या नंतर सुद्धा आंबा टिकत नाही. 350 आंबे आडीत गेले, 50 तोंडाला गेली. तोंडाला जाते की नाही बाबा? असे तोंडाला इजळते. म्हणजे मोठा महाराज झाला पण हे झाल्या पाणी अण्णा एवढा महाराज झाला पण लिहिता नाही. म्हणजे तोंडात गेला. विठाला विठाला एवढा मोठा बाबा झाला पण तोंडात अजिबात नाही. बाबा म्हणायचे ह्यो तोंडात गेला. 12 वर्ष तपश्चर्या केली एक जणानं. 12 वर्ष तपश्चर्या केली. घरी आला. आता 10-5 लोक घरी आले. 12 वर्षांनी घरी आल्यानंतर लोक गावात लागले चक्रा मारायला. बाबा कधी आले, काय नाही बुवा, कसं गेले, कसे आले. आता याची मरायची बारी झाली. प्रत्येक माणूस आला तेच सांग कसे गेले, कसे आले. नंतर गेला असा राग आला. हे अरे लोक हेच विचारते मला कसे याने लगे लोकाला असं खोळू सांगायला सुरुवात केली. नंतर पुन्हा संध्याकाळ झाली. तोपर्यंत तेच संध्याकाळी एक जण आला. कसं गेलं दाखवू काय तुला? मारतो पण ठोका. गेले की नाही तोंडात. 12 वर्ष तपश्चर्या केली पण काही उपयोग झाला नाही. 12 वर्ष तपश्चर्या केली, उपयोग नाही झाला. 12 वर्ष तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केली. किती? एका जणाने 12 वर्ष तपश्चर्या केली आणि सिद्धी प्राप्त केली. कोणती सिद्धी? पाण्यावर चालायची. पाण्यावर चालायला लागला आणि गोदावरीच्या पात्राच्या जवळ आला आणि अनाउन्सिंग केली, ऐका हो, आज या ठिकाणी बारकू महाराज पाण्याहून चालणार आहेत. याच्या पायावर का? सर्वांनी याचा आनंद घ्या. आता तिथं ते महाराज आले आणि त्याच्या शेजारीच आमच्या सतीश बाबाची एक झोपडी होती, अशी कुटिया तिथं होती. सर पैठण उलटलो, खेडेपाडे उलटले बाबाची सिद्धी पायाला. सतीश बाबा आलेच नाही. आता मला आला राग. म्हणलं अरे सर गाव आलंय, तालुका आलाय, जिल्ह्यातून लोक आले आणि ह्या बाबाला काय झालं? मग आपला कला पाहायला गेलो बाबाकडे. म्हणलं बाबा जय हरी. बाबा तुम्ही सगळा तालुका आला माझी सिद्धी फागण्यासाठी, तुम्ही आले नाही. ते म्हणे सिद्धी प्राप्त करण्यासाठी. सतीश बाबा म्हणले किती वर्ष घासले? म्हणलं 12 वर्ष तपश्चर्या केली बाबा, सिद्धी प्राप्त केली. बर 12 वर्ष खर्च केले, सिद्धी प्राप्त केली पाण्याहून चालण्याची. अलीकडच्या तीरावरून पलीकडच्या तीरावर जाण्यासाठी नावाडी किती पैसे घेतो? म्हणलं बाबा 50 पैसे. ते म्हणे नालाय का, 12 वर्ष तपश्चर्या करून 50 पैसे कमवले, लाज वाटली पाहिजे तुला. एवढ्या दिवसात देव भेटला असता. विठाला विठाला म्हणून ना ज्ञानोबरायाला म्हणावं लागलं, रिद्धी सिद्धी निधी अवधीचा उपाधी, सिद्धी निधी अवधीचा उपाधी, रिद्धी सिद्धी निधी अवधीचा उपाधी, सिद्धी निधी अवधीचा उपाधी. देवाच्या परमानंदी मना नाही, देवाच्या परमानंदी मना नाही, देवाच्या परमानंदी मना नाही. आमच्याकडे तुमच्याकडे एखाद्या डोंगरात येत असतो आमच्याकडे लोक, अहो ते बाबा आहे ना तिथंच बोरला पाणी लागण म्हणले. देवचे ते देव आहे का? जवा त्या परमानंदी अष्टमहासिद्धी लोटांगण घेती पायावर तपश्चर्या केल्याच्या नंतर. पण ज्ञानोबराय म्हणतात रिद्धी सिद्धी निधी अवधीच उपाधी. सिद्धीला विपिसे कोणाता या पूसे, सिद्धीला विपिसे कोणाता या पूसे, सिद्धीला विपिसे कोणाता या पूसे, सिद्धी
लावी पीछे कोने दया पूछे हे नीले राजहंसी पानी गाये नीले राजहंसी पानी गाये नीले राजहंसी पानी गाये नीले राजहंसी पानी गाये हरिमुख गाता हरे बाई जीता हरिमुख गाता हरे बलि जीता हरिमुख गाता हरे हरिमुख गाता हरे बलि जीता 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 नुसते ज्ञानोबा राय नाही तर नाथ बाबा सुद्धा म्हणतात सिद्धी लावी पिशेत कोण तया पुशे नेले राजहंसे पाणी का रे आमचा राजहंस पक्षी असा आहे त्याला दूध आणि पाणी एकत्रित जर करून दिलं तर तो पाण्याचा त्याग करतो आणि दूध ग्रहण करतो. मग सिद्धीमध्ये काय जव त्या परमानंदी मन नाही. अरे बाबा सिद्ध्या जरी आल्या ना तरी सुद्धा त्यांच्याकडे बघावं नाही लागत, पुढं जावं लागतं. पुढं 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 केल्याच्या नंतर मग माणूस देव झाला. अरे देव होण्यासाठी एवढी सोपी गोष्ट नाही महाराज, एवढी सोपी नाही. आमचे बाबा म्हणायचे बाप पतंग तो बेटा घोडा, आपण ज्यादा नाही तो थोडा थोडा. बापला उडत होता पतंगावानी, पोरग घोडं होतं. अरे आपण घोडं नाही पण गाढवानी कवा ना खेचरावानी थोडं थोडं चालून द्यावा ना. पण लोक ते करत नाही महाराज. आणि हे न केल्यामुळं लोकांना पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात यावं लागलं. आणि जन्म मरणाचा फेरा एवढा सोपा नाही महाराज. जन्म मरणाचा फेरा आता नाही, आता तुम्हाला बरं वाटतं तुकोबर आहे म्हणतात, पुढं तुम्हाला कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी ऐकती सादर हरी कथा कळो येईल. अंतकाळाला कळल, अंतकाळाला ज्याने परमार्थ केला नाही त्याची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याने परमार्थ केला त्याच्यासाठी ज्ञानोबराय म्हणतात अंतकाळी तैसे संकटाचे वेळी हरितया संभाळी अंतर्बाह्य. काय पुरावा संत सज्जनाने घेतली प्रचिती, पण आळशी मंदमती केवी तरे. कोण तरणार आहे का आळशी? येथे ज्याने आळसू केला तो सर्वस्वे नागावला. इथं आळस करू नका. कामामध्ये एखाद्या वेळेस आळस करा, पण परमार्थासाठी आळस करू नका. परमार्थासाठी 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागतं, स्नान करावं लागतं. नाही जरी केलं स्नान तरी चिंतन करणं गरजेचं आहे. कारण नाम जप यज्ञ परम आणि बाधू न शके स्नानादी कर्म. हा केलंय का नाही केलंय स्नान बघू नका, पण चिंतन करा. चिंतने तद्रूपता प्राप्त करण्यासाठी नाथबाबाच्या काळामध्ये सुद्धा महाराज लोक असे भटकत होते, नको त्या ठिकाणी जायचे, परमार्थ करत नव्हते. नाथबाबाला साधू संताला दया आली महाराज. नाथबाबा म्हणले अरे इकडं तिकडं जाऊ नका, सोपं साधन सांगतो तुम्हाला, पण हे करा. जर तुम्ही ते नाही केलं तर तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. अभंग साधनारीचे करारे बापानो साधनारीचे करारे बापानो साधनारीचे करारे बापानो
चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. अरे झनी करणीचं म्हणजे मनाचंच करू नका महाराज, मनानेच कुठं जाऊ नका. आमच्या माता मावले तर मनाने तुम्हाला सांगतो त्यांचे एवढे देव आहेत ना, लक्ष्मी हायच, आसरा हायच, मावला हायच, काय काय रविवार आला का अहम वागा सोहम वागा प्रेमनगरा वारी, सावध भवने भजनी लागा देव करा कैवारी. नाथ महाराजांचा अभंग आहे. पण अहम वाघा सोहम वाघा हे कोणाच्या डोक्यात आहे का? लोक काही काही तर माणसं म्हणते ते धनगराचाच देव आहे खंडू. आता तो महादेवाचा अवतार आहे. मणी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होते, मधु आणि कैटबाची मुलं. हे यज्ञ मोडायचे, त्याच्यामुळं महादेवाला स्वतः अवतार घ्यावा लागला. पार्वतीला त्याने जटामध्ये गंगेला त्या ठिकाणी जटेमध्ये त्यावेळेस धारण केलं, कारण त्या मणी नावाचा जो दैत्य होता त्याचं रक्ताचा एक थेंब खाली जर पडला त्याचे हजारो राक्षस तयार होते, म्हणून गंगेनं स्वतः वरचीवर ते रक्त झेललंय. मार्तंड मल्हारी मार्तंड पुराण वाचा, लक्षात येईल. जसे 18 पुराण आहे ना, त्याच्यामध्ये मल्हारी मार्तंड पुराण आहे. आपला एवढा येडा समज आहे आणि ते दानगाराचा आहे, ते मग सुरू करते ते आपले. असं नसतं. म्हणून कार्यक्रमाचा विषय असा आहे, जागरण गोंधळ जरी असेल पण त्याचा आता लोकांनी तमाशा करून टाकला. नाथबाबांनीच अभंग केलेला, अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरावारी. आता रविवार आला, सोमवार आला म्हणजे आपले चालत भोले बाबा, म्हणजे आपली अशी भक्ती आहे. आणि ही भक्ती नाथबाबांनी पाहिली. त्यावेळेस नाथबाबा म्हणले, करा रे बापानो साधन हरीची, झनी करणीचे करू नका. चेनीने जन्म यमाची यातना, आयशी साधना करा काही. यमाची यातना झाली नाही पाहिजे, याच्यासाठी काय म्हणजे काय उपयोग आहे बुवा? आपण यमाची यातना होईल का नाही होईल का याच्यावर आपण बघितलं का कधी यमाची यातना होतीच का म्हणून? हे नाथबाबांनी पुरावे दिले, तुकोबरायने पुरावे दिले. तुकोबराय तर म्हणले, तुका म्हणे नाही विश्वासाच्या मणी आणि पहावे पुराणे विचारुणी. पुराणानेच हे आपल्याला दाखले दिलेत. तुम्हाला काय आता कोणी बघितलं का आपला पुनर्जन्म होतो? तेच म्हणले, पाप आणि पुण्य समान झालं का माणसाचा पुन्हा मनुष्य जन्म मिळतो. बरोबर आहे की नाही? मग आपण लक्ष ठेवायला पाहिजे की नाही? आपला धर्म काय? तुम्हाला खोटं नाही सांगत, एकही मुसलमान सापड नाही अल्ला झुटा आहे म्हणणारा, एकही मुसलमान शोधून सापडणार नाही अल्ला झुटा आहे म्हणणारा. पण आपल्या घराघरात बांडगुळे. काय खरं आहे महाराजाचं? काय खरं आहे महाराजाचं? 2 तास उभा राहते, 10,000 कमी देत, मजा मारते. आणि विचार करायची गोष्ट आहे, खरं आहे की नाही? त्यांच्या मस्जिदीमध्ये प्रत्येक मौलाना असतो. दररोज सकाळी आमच्या गावामध्ये जवळजवळ 50% तो मुस्लिम समाज आहे. एवढी मोठी मस्जिद आहे का त्या मस्जिदमध्ये सकाळी सकाळी अनाउन्सिंग होती, अपने अपने बच्चों को मस्जिद में तालीम के लिए भेज दीजिए, तालीम का वक्त हो चुका है. आता तालीम म्हणजे काय तालीम देते? त्यांच्या कुराण आहे. मला सांगा, 1,500 वर्षापूर्वी तयार केलेलं कुराणवर एवढं ते झटून येत. आणि अरबो वर्ष झाले माझ्या प्रभू रामचंद्राला, माझ्या वैदिक धर्माला. अरे सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून वैदिक धर्म आहे. दररोज ब्राह्मण पूजामध्ये सांगत असतो संवत्सर, किती वर्ष झाले ते आपल्या लक्षात नाही मारत, आपण कधी ध्यान नाही देत. तरी सुद्धा आपला विश्वास त्याच्यावर नाही. त्यांच्या प्रत्येक मस्जिदमध्ये धर्माची शिकवण दिल्या जाते. आपल्या मंदिरामध्ये आपल्या लेकराला कधी आपण गीतेची संथ घेण्यासाठी किंवा एखाद्या हरिपाठ पाठ करण्यासाठी कधी महाराजाला ठेवलंय प्रत्येक मंदिरात? एवढे कामातून गेलो आपण, आपल्याकडे एवढा पैसा नाही आहे. महिन्याला 400-500 रुपये मुलाला खर्च करण्यासाठी 200 रुपये. अरे तुम्ही संस्कार जर दिले नाही ना, हा परिणाम कशाचा आहे? आपल्या आई वडिलांनी आपल्याला संस्कार नाही दिले, धर्म समजून सांगितलं नाही, म्हणून आपल्याला तो कळत नाही. म्हणून आपण चोऱ्या माऱ्या करतो, बस स्टँडवर शिट्या फुकतो. आणि मग पुन्हा आमच्यासारखे आले, बाबा याला जर सांग आशीर्वाद द्या, हे लयच येड्यावानी करतो, यो म्हातारीला बाजूला टाकलं. तुला बाजूला नाही टाकायला पाहिजे, तुला निवळ आता विठाला विठाला.
कसा आहे महाराज मला सांगा. आम्ही महाराज आहेत समजा, जाऊ द्या. आमचे आईबाप जर समजा गावामध्ये थोडंफार जर त्यांना त्रास झाला तर आम्हाला लोक कीर्तन देते, बुट नाही काढायचे. परिणाम आहे महाराज हा. घराच्या आत कसं का व्हायना, अर्धी भाकरी का व्हायना, सत्कुर का होत नाही. जे आपण खातो ते त्यांना द्यावं लागल. समाजाच्या लाज काज का होत नाही, नाही मानाच्या तर जनाच्या का होत नाही लाज काज. बोबाटा जाईल का तू का बरं आहे म्हणले, दुसरीनं करावी बाईल, बोबाट यसद्वारा जाईल, बायकांच्या बंड फजिती होईल आणि बोबाट यसद्वारा जाईल बायकांच्या पांडून. दुसरी बायको केल्याच्या नंतर बोबाटा जातो आणि आईबापाचा बोबाटा जात नाही का. पण सुसंस्कारित जर लेकर बनवले तर 100% आपला बोबाटा कुठं जाणार नाही. आपला धर्म त्यांना समजन, आपल्यासाठी ते जगतील, इतरांसाठी जगायचं जाऊ द्या. याचा विचार नाथ महाराजांनी केला आणि नाथ महाराज म्हणले साधन असं करा की जेणेकरून तुम्हाला यमाची यातना होणार नाही. आता यमाची यातना म्हणजे काय, ज्ञानोबराय म्हणतात आईच्या उदरामध्ये काही यशी आहे का. मातेची उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या दाथरी, उकडोनी 9 मासवरी जन्म जन्मोनी मरती. तैसे अहम ममतेची अलवड सवडी, माते नपवती बापुडी, मनोनी जन्म मरणाची दुथडी ढवळत ठेली. जन्म मरणाच्या दुथडीवरती आपण गटांगळ्या खातो, ह्या कडीला कधी त्या कडीला, कधी कुत्र्याच्या कधी मांजराच्या कधी डुकराच्या गटांगळ्या खातो महाराज. आणि कोटी 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 एक एक योनी कोटी कोटी फेरन मग लागे वारा मनुष्याचा. आणि मुक्त होण्यासाठी 4 मुक्त्या सांगितल्या साधू संतांनी. देवाची आहे द्वारी, पहिला जावं आहे की नाही, आणि त्याने मुक्तीचारी किती मुक्त्या. कोण कोण उभा राहिलं देवाच्या दारात, वर बोट करा बरं, हात करा बरं. देवाच्या दारात कोण कोण उभं राहिलं, देवाचे आहेत का देवळाचे आहे ध्यानात ठेवा. देवळाच्या दारात सगळेच उभा आहे, देवाच्या दारात उभं राहा, देवाचं दार माहीत करा. सद्गुरु जीवनात आल्याच्या नंतर देवाचं दार माहिती करून देतो. नाथबाबाने दारू घडवया आता दारू घडवया, म्हणले की नाही. कोणतं दार उघडायचं आपल्या डोक्यात दारू ती बरं जाऊ द्या. देव कसा आहे दाखवू का तुम्हाला, देव कसा आहे इथं समजून सांगतो. देव कसा आहे, नाथ बाबा म्हणले देव कसा आहे. हरी असं कसा, असं कसा, असं कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायानं लंगडा. असं कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायानं लंगडा. असं कसं देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. असं कसं देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. असं कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायानं लंगडा. असं कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायानं लंगडा. असं कसं देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. असं कसं देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. गवळ्या घरी जातो दही दूध खातो, गवळ्या घरी जातो दही दूध खातो, या दुधाचा रबडा, दह्या दुधाचा रबडा. असं कसं देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. असं कसं देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. असं कसं देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. असं कसं देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. देव एका पायाने लंगडा, देव एका पायाने लंगडा. लंगडा देव माहिती आहे का तुम्हाला, माझ्याकडे कम बघा आता. असं नका करू. तुम्हाला वाटलं आलं लांगडा देव याचे का काय, तुमच्या देवाऱ्यामध्ये लांगडा देव आहे का नाही, आहे का नाही. त्याला आपण काय म्हणतो रंगनाथ. हा रंगनाथ तो लांगडा देव आहे का, तो प्रतिकात्मक लांगडा देव आहे महाराज. खरा लांगडा देव तुम्हाला सांगून जाईल. माझ्या सद्गुरूंना दाखवून दिला, सद्गुरूंना सांगितलं. लांगडा देव असा आहे, याला चंद्रस्वर म्हणतात आणि याला सूर्यस्वर म्हणतात बरं का. याला चंद्रस्वर म्हणतात आणि याला सूर्यस्वर म्हणतात. 2 नाड्या आहेत याच्यामध्ये एक नाडी आहे, तिला सुषुम्ना नाडी म्हणतात, बरोबर आहे की नाही. ही इडा आहे आणि ही पिंगला आहे. ही इडा, ही पिडा नाही बरं का, ही पिंगला. ही इडा आणि ही पिंगला.
आणि याच्यामध्ये वाहते ती मेरुदंडातून, तिला सुषुम्ना नाडी म्हणतात. सुषुम्ना नाडी इडा आणि पिंगला एकदा श्वास घेतल्याच्या नंतर पूरक कुंभक आणि सुषुम्नेमध्ये गेल्यावर त्याला रेचक म्हणजे पूरक कुंभक रेचक असा श्वास होतो. त्यावेळेस एक प्राणायाम होतो. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी वर्णन केलं. ज्यावेळेस इडा आणि पिंगला याने आपण श्वास घेतो, श्वास घेतल्याच्या नंतर तो सुषुम्नेमधून जातो, तिला मोठ म्हणलेला आहे. ती मोठ असते, सुषुम्ना नाडीचा दोर येतो. हा, कबीरदास म्हणले, बंगला बहुत बनाया बे, अंदर नारायण सोया बे, इस बंगले को 10 दरवाजे, बीच पवन का खंबा, अरे आवत जावत कोई न देखे यही तो बड़ा अचंबा, आवत जावत कोई न देखे यही तो बड़ा अचंबा. आहे का कोणाचं श्वासावर लक्ष? म्हणून काल्याच्या दिवशी कंठी धरिला कृष्णमणी अवघाजणी प्रकाश, नुसतं म्हणा काला वाटू एकमेका. काय काला करता तो आज झाला का पाहिला ते बघ. काला सांगण्यासाठी काला झाला पाहिजे. कालवा होतो आपला, लवकर नाही मिळाले. महाराज, अडीच घटका चंद्रसौर अर्धा चालतो आणि 2.5 घटक्यानंतर तो चंद्रसौर पूर्ण चालतो आणि सूर्यसौर अर्धा चालतो. जोपर्यंत सूर्यसौर अर्धा चालतो तोपर्यंत चंद्रसौर पूर्ण चालतो आणि चंद्रसौर ज्यावेळेस अर्धा चालतो त्यावेळेस सूर्यसौर पूर्ण चालतो. म्हणून नाथबाबा म्हणतात, असं कसं देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा, असं कसं देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा, असं कसं देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा, असं कसं देवाचा देव ठकडा, देव एका पायाने असा देव. आणि देवाचं हे दार आहे. म्हणून या दारात उभं राहायचं. आपण देवळाच्या दारात उभे आहेत माऊली, ह्या दारात उभं राहा. ह्या दारात उभं राहायला आपल्याला सद्गुरू शिकवतात. सद्गुरू शिकवतात. या दारात उभं राहिल्याच्या नंतर बघा, या दारात उभं राहिल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण चिंतन करतो त्यावेळेस ज्ञानोबराय हरिपाठातच सांगतात. कबीरदासजी म्हणतात, ओठ न हले कंठ न हले, जिव्हा स्मरेना राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. राम आपला जप करतो. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्री हरी जपे सदा. सदा जपतो. म्हणून साधू संत म्हणले, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, तेने जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आता कामामध्ये जर राम म्हणता येत असेल, राम का म्हणले हे पण लक्षात घ्या. राम हा शब्द मध्यस्थी. जसं पती आपल्या पत्नीला आवाज देतो, पण त्याला पहिली मुलगी असली तर मुलीच्या नावाने देतो. पत्नी आ म्हणते की नाही, काहो म्हणते की नाही. पण त्याला जर पहिला मुलगा असला आणि त्याचं नाव बंट्या असलं, तो काय म्हणतो, बंट्या. व्यक्ती म्हणते काहो, तिचं नाव काय बंट्या आहे का? आणि आवाज कोण देतं? आवाज कोण देतं? आपण आवाज कोणाला दिला? तसंच आहे. तो बसलेला कोण आहे? बंट्याची आई आहे, पण मध्यस्थी राम हा बंटे आहे. विठाला विठाला. जसं त्याला आवाज दिल्याच्या नंतर मुलाला आवाज दिल्यावर आई आवाज देते. जसं मुलाचं नाव हे मध्यस्थी आहे तसं राम नाम हे मध्यस्थी आहे. राम नामाने पुण्य प्राप्त होतं. ऐका, राम नामाने पुण्य प्राप्त होतं. हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? बरं का, पुण्याची गणना. पण कोणतं पुण्य प्राप्त होतं? अशुद्ध पुण्य प्राप्त होतं, शुद्ध पुण्य नाही. आणि जन्म मृत्यूच्या संसार बंधनातून मुक्त होण्यासाठी माणसाला शुद्ध पुण्य लागतं. नाथबाबा भागवतात सांगतात, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, मज येता पैसू भटा, मज येता पैसू भटा, या दुविधागा अभाटा, स्वर्ग नरक या वाटा चोराची या, स्वर्गा पापात्मके पुण्यात्मके जाईजे, पापात्मके पापे मग नरका जाईजे, पण माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. विठ्ठल विठ्ठल.
माझ्यापर्यंत जो मत स्वरूप होतो त्याच्यासाठी शुद्ध पुण्य लागतं आणि शुद्ध पुण्य प्राप्त करण्यासाठी मुक्ती साविज्यता प्राप्त करावं लागते. 4 मुक्त्यामधून साधू संतांनी सांगितलं संत चरणी भाव धरा काय म्हणले कोणची मुक्ती वरा म्हणले संत चरण संत संग धरा मुक्ती साविजता एवढंच महत्वाचं आहे आपलं. संत संग जर धरला तर मुक्ती साविजता 100% प्राप्त होईल. संत संग धरणं याचा अर्थ संतांची शरणागती पत्करणं, त्यांच्याकडून देवाचं दार माहिती करून घेणं आणि त्या दारात मध्ये बसणं. पडोनी राहिल तये ठाई उगाच संताची पायी आहे की नाही. काय सुरुवात महाराज हरी विठाला विठाला पडोनी राहील. कधी पडून राहील देवाच्या दारा माहिती झाल्याच्या नंतर त्या दारामध्ये पडून राहीन ते ठाई उगाच संताची पायी न मागे न करी काही तुझी आण गा विठोबा. हा काही मागणार नाही. बघा महाराज साधू संताचा ना आपला लय बदल महाराज. तुकोबरायने देवाला विचारलं, देवाने तुकोबरायला विचारलं तुकोबराय काय पाहिजे, काय करू तुमच्यासाठी. तुकोबराय काय म्हणले आता तुझं कळेल ते करी तारी सिंदरी तारी मारी जवळी अथवा दूरी धरी काली संसारी अथवा नको आपल्याला नुसतं एखादा साधू प्रसन्न झाला ना वाव काय पाहिजे बोल भक्ता. आमच्या एक जणीच्या अंगात आलं. मी म्हणलो का तुमच्या अंगात आल्यानंतर तुमच्या पिशीत 1,500 रुपये होते, तुम्ही तुमच्याच नवऱ्या पैसे कसं काय दिले. आम्ही मध्ये हात घातले ती हे कसं कळलं तिच्याकडे. एक जणीची तर पोतच तुटली, एक जणीची पोतच तुटली बाबा. आता पोत तुटल्याच्या नंतर तिच्या अंगात आलेलं होतं. आता पोत तुटल्यावर हिच्या अंगातलं राहिलं का, पण हिला वाटलं सोडवतो सोंग उघडं पडत. आता 50 मणी होते, 40 मणी सापडे, पण 5 मणी हिला दिसले. ही म्हणजे इथं एक मणी याला काय अंगात येणं म्हणावं का, ती सुद्धा दाखवून देत होती वो इथे एक मणी इथे. आता मला सांगा ही आपली भक्ती आहे. आणि तू कोबरायने म्हणावं न मिळो खावया न वाढो संतान परिहनारायण कृपा करो परिहनारायण न मिळो खावया न वाढो संतान खायला नाही मिळलं तरी आमचा तर खायासाठी आपलं नित्य उठो निया खावयाची चिंता आपुल्या तू हिताना ठवीशी खायचंच. आणि काही काही तर असे साधू आहेत
एवढ्या जटा वाढल्या तू कोबर आहे म्हणते लांब लांब जटा काय वाढवून फावडे घेऊन क्रोधे चाले हाय की नाही खायाचा वळसा शिव्या दे जनाला आयशा तापुशाला बोध कैसा आयशा तापशाला काय बोध घ्यावा त्याचा आणि काय बोध ठसन आपल्याला नाथ महाराज म्हणले बाबा हो हे करू नका नाथ महाराजांनी एवढे प्रकरण केले महाराज पिंगळा केला पिंगळा महाद्वारी बोली बोलत दे काडौर फिरवितो डुगडुग आहे काडौर फिरवितो डुगडुग आहे काडौर फिरवितो डुगडुगाई गडौर फिरवितो डुगडुगाई गडौर फिरवितो वरचाळीला तुम्ही सावध व्हावे वरचाळीला वरचाळीला तुम्ही सावध व्हावे वरचाळीला पाटील बुवाला मग घेऊन सवे पाटील बुवाला हे पाटील बुवाला सगळे घेऊन सगळे पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा मग पाटील भाषा चिठ्ठी येईल बा पिंगळा महाद्वारी बोली बोलत डुगडुगाई काढून फिरवितो पिंगळा 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 महाद्वारी महाद्वार बर का महाद्वार तिकडं नाही पंढरपुरात इथं महाद्वार इथं महाद्वार आहे हे क्षेत्र आहे इकडं ध्यान दे जरा हे क्षेत्र आहे क्षेत्र कीर्तन कीर्तन किर म्हणजे दाटन तन म्हणजे गवत कीर्तनाचा अर्थ सांगतो ही करण्याचं साधन नाहीये नाथ बाबा म्हणले सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे संत वृंदे मनोभावे आधी वंदावे भक्ती ज्ञान वैराग्य विरहित इतर गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणेकरून मूर्ती ठसाव्या अंतरी श्रीहरीची आयशे कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची 2 तासाचं नाही हा जोपर्यंत बसणाराचा भाव भगवत स्वरूप होत नाही अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत कीर्तनाची मर्यादा नाथबाबांनी सांगितली आम्ही 2 तास केले संकोची 2 तास कीर्तन 1 तास प्रवचन 1 तास हरिपाठ एवढंच या 8 प्रहारा माजारी मुठके तरी निमिष भरी देत जाय कसं असतं काही काही माणसं अशी असतील बाबा खातानी आहे ना थोडंच खाते बदाम अंजीर काजू असं खाते आणि आपले कसे याऊन द्या टोपलं आणि याऊन द्या बघून असे खाणार सार ज्याला म्हणतो ना सार परमार्थात सुद्धा तसंच परमार्थात सुद्धा सार घ्या सार ते महत्वाचं नाही आपलं काय चालला पंढरपूरला आला पोतभर शेंगा घेऊन येता नाही पाप्या तुला शेंगा आणली आता पंढरपूरला गेलती का शेंगा आणायला गेलती शेणा महाराज एकदाच गेले बाबा शेणा महाराज पंढरपुरात गेले आणि वस्तारा घासा दगडच आणला पांडुरंग परमात्मा रात्री स्वप्न गेलता शेणा पंढरपूरला आला नाही रे बाळ देवा आलतो ना तू काय माझं दर्शन घ्यायला आलता का मग दगड न्यायला आलता चुकलं बा आणि आपण काय आणतो बया घेत्या बांगड्यान गडी घेते घोंगडे आहे का नाही हा घेते का नाही बयाने घेतले का बांगड्या गडी घेतो घोंगडे अरे आपलं हे चाललंय ते चाटू तर कुंकून आणलं कोण ते पैठणला आले का नाही तो चाटू अरे काय काय नाही अरे काय पंढरपूरला जावा काय घेऊन यावा काय नाही बरं पंढरपूरला जातात लोक लाई घेऊन येतेत का लाई होऊन येतेत हा आणि गावात आले मी पंढरपूरला गेलते अरे तू प्रसाद देत नाही तू सांगते मी पंढरपूरला गेलो काही लोक बस इच्छा घेत नाही आपण म्हणलं का नाही घेत काशीला गेलो तुम्ही असं का ही वायाची उपाधी दंभ धर्म आहे ज्ञानोबराय म्हणले याला बशीत चहा घ्यायची काय असं काही नाही सांगितलं काशीमध्ये इथून गेल्यावर बशीत चहा घेऊ नका पण यांनी काशी केली हे सांगायसाठी यांनी बशीचा त्याग केला ज्ञानोबराय म्हणले
ही वायाची उपाधी आहे. हा दंभ धर्म सांगितलं ज्ञानोबरायांनी. साधू संतांनी उपाधी नाही पाहिली. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारित. संतांनी ते स्वीकारलं महाराज. आता मी जर तुम्हाला विचारलं तुमच्या अंगावर कापड आहे का काय आहे? तुम्ही काय म्हणता? शर्ट आहे, साडी आहे म्हणता का नाही? साधू संत म्हणायचे नाही सगळ्याच्याच अंगावर कापूस आहे. येड लागलं का बाबा कापूस आहे का हो? ते म्हणले या कपड्याच्या उपाधीत कापूसच आहे. ही कपडा उपाधी आहे पण याचं मूळ अधिष्ठान कापूस आहे महाराज. साधू संतांनी तिकडं बघितलं. साधू संतांनी वाकडा आहे का लांगडा आहे का काळा आहे का गोरा हे नाही पाहिलं. साधू संतांनी अंतःकरण पाहिलं. अंतःकरण म्हणून परमार्थ एवढा अवघड आहे महाराज. एवढं सोपं नाही. तुकोबरायला म्हणावं लागलं परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी ते ते व्हावा पोटी अनुताप. हा भक्ती ते कठीण सुळावरील पोळी निवड येतो बळी. किती शब्द दिले? निवड येतो बळी, निवड येतो विरळा आणि निवड येतो शूर. विशेषणाचे 3 शब्द तुकोबरायने त्याला दिले. निवडलेला तो बळी आहे, निवडलेला शूर आहे आणि निवडलेला विरळा आहे. हा आणि विरळाच जाणतो महाराज. भगवंताचं दार मुक्ती साविजता विरळाच प्राप्त करतो. म्हणून ही मुक्ती सगळ्यांना भेटावा. नाथबाबा म्हणते त्याचं सार मी अभंगाच्या जन साधनाचे सार मंत्र बीज हरी. 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 आत्मनाचे सरी तोचे. आत्मतत्व धरी तोचे. आत्मतत्व धरी तुझी. हे साधनाचे सार मंत्र बीज हरी. आत्मतत्व धरी तोच एक. आत्मतत्व धरी तोच एक. साधनाचे सार बीज मंत्र हरी. आत्मतत्व धरी तोच एक. आत्मतत्व धरी तोच साधनाचं जे सार आहे ना ती अर्जुनाला भगवंताने दिलं. अर्जुना हे बीज पुढं ती सांगितलेलं तुझं ते हे अंतःकरणीचे गुज जीवाची. अर्जुना मनात विकल्प आणू नको, संकल्प आणू नको. हा अर्जुना हे बीज पुढं ती सांगितलेलं तुझं ते हे अंतःकरणीचे गुज जीवाची. येणे माने जीवाचे फेडावे तो गुजमच पाका सांगावे. आयशे कल्पिशी जरी स्वभावे तरी माझी भाक. मुंडावणी बीज काढिले ते निर्वाळ दिया भूमी पेरिले. ते सांडू विखरू गेले म्हणू काही. अर्जुना हे जे बीज मंत्र मी तुला सांगतो ते माझ्या आईला नाही, बापाला नाही आणि भावाला नाही सांगितला. तो मी तुला सांगतो. सांगितला महाराज. अर्जुनाचं कल्याण झालं. अर्जुनाचा एवढा अहंकार होता. नामस्मरणाने अहंकार गेला. अहंकार गेला. तुका म्हणे अहंकार सोडा, अहंकार करू नका. किती ज्ञान होऊ दे महाराज. ज्ञानोबराय म्हणते नवल अहंकाराची गोठी विशेष न लागे अज्ञानाची. आमचे बाबा याच्या पुढे सांगा ते म्हणजे मांजर होती. मांजर तिच्या पुढे मेल्याला एवढा उंदीर पाहिलं. ती एवढंच पिटकुल होती पळत होती. त्याच्याकडे पाहिजे. दुसरे एक जण आलं म्हणे इथं पाहिलं याच्याकडे पाणी याला खा ना. ती म्हणते हे राव दे याला तर कधी खाईन. ते लय गारके आणते. ते लय गारके आण लय गातोय, लय थाटात चलतोय. हा लय पखात वाजतोय, लय कीर्तन करतोय, मार कालरताईट मार चलत आहे. त्याच्याकडे पहिलं पाहून रुपयाच्या ठोकळ्याला छापान काटा असतो ना. ज्ञान म्हणजे छाप आहे आणि अहंकार म्हणजे काटा आहे महाराज. त्याच्या बरोबरच असतो. पण त्याचं तोंड आमच्या साधू संतांनी बघितलं नाही. ते म्हणजे आमचा छापा असाच राहू द्या, काट्याकडे जाऊच नका. कधी अहंकार आला नाही आणि कधी अहंकार करू नका, कधी गर्व करू नका. किती ज्ञानी असो आणि ज्ञान असल पंडित असल तरी तो पारमार्थिक अधिकारी नाही महाराज. तो ज्ञान प्राप्त केलं तो ज्ञानी, तो भक्त नाही. तो भक्तच असेल असं सांगता येत नाही. ज्ञानोबराय म्हणतात अर्जुना वेद विद जरी झाला माते नेणता वाया गेला. कनू सांडूनी उफणीला कोंडा जायचा. फलकट नाथबाबा हरिपाठ भागवतामध्ये सांगतात माझे भक्ती विनजे कर्म धर्म जाण पाहतो केवळ भ्रम. चुकलिया मज प्राप्तीचे वर्म तो धर्म अधर्म परिणामी. चंदन भरवा हे खर चंदन भारवा हे खर ते का नेने सुवासाचे सार.
माझे भक्तिविन विद्याशास्त्र केवळ भारवाहक. भगवंताच्या नामाचा परिणाम होतो महाराज. कांद्यामध्ये बी आहे का नाही? कांद्यामध्ये बी आहे का नाही? अरे आहे का नाही? का एकटाच करू कीर्तन? आहे ना. किती वर्ष टरफल उचकीत बसले सापड बाया. मी काल बाबा म्हणलाय ते लांगड्या कांद्यात बी आहे सापडणार बाय. काय लाबडे वाय ते बाबा. असं सापडन का? सापडणार नाही महाराज. आमचे बाबा म्हणे त्याच्यासाठी शेतकऱ्याची अवलाद लागते. कांद्यात बी दाखवणाऱ्यासाठी शेतकऱ्याची अवलाद लागते आणि देहामध्ये देव दाखवण्यासाठी साधू संताची अवलाद लागते. विठाला विठाला गायपतामध्ये धागा आहे का नाही? गायपत माहिती आहे का? कॅक्ताड कॅक्ताड. हा त्याला गायपत म्हणतात काही ठिकाणी. त्या कॅक्ताडात धागा आहे. पण आमचे सद्गुरू सांगायचे त्याच्यासाठी मागाची अवलाद लागते. त्याला लय आटावं लागत. हा ते काय कोणाला निघत नाही. सोपं नाही महाराज. विठाला विठाला तुम्ही असं जातीपातीवर नका बोलू. साधू संत महाराज असं नसतं. मला क्षमा करा तसं काही वाटत असेल. आपल्या जातीचा अभिमान पाहिजे. हे कर्मानुसार आपल्याला जात मिळत असते. तसं काही नाही. साधू संत म्हणजे जात वित गोत मात भजकात्वरित भावनायुक्त जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. असं म्हणलं का? मराठी होय म्हणजे अनन्य शरण, धनगर होय मला अनन्य शरण. अरे जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण मीची एकू असं म्हणले का? नाही महाराज. जातीचा तर विशेष नाही. सात परमार्थामध्ये तर तुकोबरा म्हणले तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येर गबाळाचे काम नाही. येड्या गबाळाचे आपला गावरान शब्द आहे. तुकोबरा म्हणले येर गबाळाचे काम नाही. येडे येडे गबाळे नाही लागत. भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई न पाह्याती कुळाचा विचार न पाह्याती कुळाचा विचार पाह्याती कुळाचा विचार पाह्याती कुळाचा विचार याला म्हणते पिकलेला आंबा पाडणं. नाही तर दगडात कैऱ्या पाड. दगडात कैऱ्या पाड आहे की नाही? कैऱ्या पाडू नये. टोला हाणला का पिकलेलाच आंबा पाड. असं प्रमाण. असं जर केलं ना किती पाणी टाका गळणारच नाही. सापटत नाही. असली सुतार लागतो लाकडात खिंड ठेवायला. जुने माणसं हुशार आहे. असं प्रमाण पाहिजे. चांगली गोष्ट. बाबा धन्यवाद तुम्हाला. काय सांगायचं महाराज. शरीर टिकत नाही. आता काय सांगू मी. मला माझा वेळ संपलेला असेल मला वाटतं. बाबा बरोबर आहे की नाही? आता मला घड्याळ नाही. त्याच्या माझ्या बापाने कधी घड्याळ नाही दिलं मला. झाले 5 मिनिटं झाले. शरीराचा कधी गर्व करू नका. मी लय गोरे हे आजचा कीर्तन करलंय काळा आहे म्हणू नका. आहे की नाही? मला 2 पाय आहेत. एकच पाय. गर्व करू नका महाराज. ते टिकत नसतं महाराज. टिकत नसतं. पाय डोळा म्हणता माझे ते कैसा मोकलीलो परदेशी नाही कोणी अंध पांगुळ. आता माझी करी चिंता दान देई भगवंता. अरे पाठीपोटी नाही कोणी निर्विसर्जन संता. नाथ बाबा म्हणले रात्रंदिवस घो की तू तुम्ही सावध असा. रात्रंदिवस तुम्ही सावध असा. तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा.
उजेड पडताने गळा पडेल फासा पडेल फासा हे उजेड पडताने गळा पडेल फासा उजेड पडतानी गळा पडेल उठा की जय माय बाप कैसी लागली झोप 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 रात्रंदिवस घोकितो घोकितो का नाही? आमचे गुरुवर्य म्हणायचे कुत्रे विचिंतन करते बारकू भाऊ कुत्रे कुत्रे पण वळख नाही त्याची वळख महाराज एवढं सोपं नाही हलक्यात घेऊ नका आपण कुठंतरी चुकतो याचा विचार करा लक्षात घ्या साधू संत म्हणले तुम्ही जे करता ना माझे भक्तीविना जे कर्मधर्म जाण पातो केवळ भ्रम हा पंढरपूरला जातेन दर्शन घेऊन येतेन मी इकडं जातेन तिकडं जातेन हे करतेन ते करते हा हा त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी पण चित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ हेच हरिपाठात सांगितलं नाथबाबा म्हणले वर्म जाणून भक्ती करा माझे भक्तीविन जे कर्मधर्म जाण पातो केवळ तो भ्रम चुकली या मज प्राप्तीचे वर्म तो धर्म अधर्म परिणामी त्याचा परिणाम धर्म करूनही अधर्म होईल म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत्य कार्य होईजे जैसे मळ सिंचणे सहजे शाखा फल्लव संतोषती ज्ञानोबराने सांगावं जेने भ्रांती पासून हिरतले गुरुवाक्याने मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया ऐक जया प्राणियाच्या ठाई इया ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले म्हणू काही वरी मरण चांग माझे विस्तारले पणाची नावे हे जगचिनो हे आघवे जैसे दूध मुराले स्वभावे तेची दही एवढं सुंदर चिंतन ज्ञानोबरायण केलं महाराज ज्ञानेश्वरी जर वाचायला लागलं ना अंतःकरणाला स्पर्श करते महाराज बाबा एवढं सोपं नाही एवढं वाङ्मय केलं साधू संतांनी हास्यक मजाक करण्यासाठी नाही केलं माऊली साधू संत महाराज एवढा आटापिटा केला जीवनाचा माझ्या ज्ञानोबाला लोकांनी विठाल विठाल ज्ञानोबाला लोकांनी लाथा घातल्या महाराज जगू दिलं नाही ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ केला मेलेले माणसं जिवंत केले महाराज सच्चिदानंद बाबा नेवाशामध्ये 4 भावंड गेले सच्चिदानंद बाबाची अंत्ययात्रा चालू होती सच्चिदानंद बाबाची पत्नीनं दर्शन घेतलं माऊलीनं सांगितलं अखंड सौभाग्यवती बाबा माऊलीनं म्हणावं बाबा या जन्माचा आशीर्वाद देता की पुढच्या सोपान काकाने म्हणावं काकू विठला 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 सोपान काकाने म्हणावं काकू तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही ज्यांचं दर्शन घेतलं ते विश्वाचे मालक हे सच्चिदानंद बाबाला उठवलं एवढा त्रास केला लोकांनी दिला महाराज पण कधी माझ्या ज्ञानाने लिहून नाही ठेवलं मला जगापासून त्रास झाला आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाये दाणे ज्ञानोबरायने म्हणावं जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रीती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची विठाला विठाला साधू संतांनी वाङ्मय कला मनोरंजन करण्यासाठी केलंच नाही महाराज आम्ही 50-50 हजार रुपये घेऊन लोकांची करमणूक करतो याची खंत वाटते महाराज जीवाला कुठेतरी एवढी सोपी गोष्ट नाही हो साधू संत या ठिकाणी आले तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार करण्यासाठी जन्म मरणाचा खूप मोठा फेरा बेकार आहे महाराज म्हणून नाथबाबा म्हणतात साधन हरीचं करा बीज मंत्र जपा
त्याने जन्म मरणाची यातना तुम्हाला होणार नाही. हे साधू संताला आवडलं नाही महाराज, देखवलं नाही महाराज. साधू संत आले, त्यांनी मला उपदेश केला. करायचं का नाही करायचं तुमच्या आमच्या हातात आहे. ज्या साधू संतांनी एवढा त्रास सहन करून बी तुमच्या आमच्या दारात आले, तुम्हा आम्हाला परमार्थ समजून सांगितला, समाजाने त्याचे करमणुकीचं साधन म्हणून चालवलं. खंत एवढ्या गोष्टीची वाटते. कोणी नुसताच गातो, आवाजाचा जादूगार, कोणी नुसताच हसवतो, विनोदाचा बादशहा. वा वा. विनोद ऐकायचा असेल तर तमाशात जावं. जिथं तमगुणाची आशा केली जाते त्याला तमाशा म्हणतात. कीर्तन या शब्दाचा अर्थ होतो किर म्हणजे दाटन, तन म्हणजे गवत. या शरीररूपी जमिनीमध्ये झालेलं विषयरूपी गवत काढणे याला कीर्तन म्हणायचं महाराज. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. इथं साक्षात परमेश्वर उभा असतो महाराज. म्हणून कीर्तनामध्ये कोणीही मनोरंजन माझं होईल अशी अपेक्षा करू नका. कीर्तनामध्ये भगवंताचं चिंतन ऐका, भगवंताची भक्ती करा. मला माझं कीर्तनच संपुष्टात आलं असं समजेल. वेळ पुरत नाही बाबा. वेळेच्या अभावी सगळे लोक जेवणाचे थांबलेले आहेत. कीर्तन वेळेवर सोडलं तर बरं वाटतं. मापाच्या बाहेर झालं तर जेवणसुद्धा विष असतं, जेवणसुद्धा विष असतं. म्हणून नाथबाबा म्हणतात, एक बीज मंत्राचं जे सार आहे ना ते कोटी यज्ञाची फलश्रुती तुम्हाला मिळते. कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम. एक कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम. 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 एक हरि नाम जपता घडे. एक हरि नाम जपता घडे. एक हरि नाम जपता घडे. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाथा हरपली चिंता. हरिमुखी गाथा हरपली चिंता. हरिमुखी गाथा हरपली चिंता. हरिमुखी गाथा हरपली चिंता. हरपली चिंता. हरपली चिंता. नाथबाबा म्हणतात, एक हरिनामाची किंमत महाराज कोट्याने यज्ञ करणारे इतकी आहे.
दररोज जो कोट्याने यज्ञ करतो भगवंताच्या नामात एका नामाने तेवढी फलश्रुती तुम्हाला मिळते. म्हणून अशा भगवंताचं एकदम मोठ्या प्रेमानं आपण भजन करू. विठोबा रखुमाई जय विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा करा रे बापानो साधन हरीचे झनी करणीचे करू नका जेणे नये जन्म यमाची यातना ऐशी या साधना करा काही साधनाचे सार मंत्र बीज हरि आत्मतत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम एक हरिनाम जपता घडे हरिमुखी गाता हरपली चिंता त्याने मागुता जन्म घेणे नादभाऊ म्हणतात. आत्ता जेवढं मी साधन सांगितलं याच्यावर कोणीही संशय घेऊ एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय. निश्चयसी होय हरी रूपा, निश्चयसी होय हरी रूपा, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. निश्चयाची होय हरी रूप, निश्चयाची होय हरी रूप, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे, जन्म घेणे, जन्म घेणे, त्या नाही मागुता त्या नाही मागुता ही मागुता जन्म घेणे.